डोंबिवली पश्चिम भागातील आजदेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे महेश पाटील यांनी गावागावात सीसीटीव्ही आणि थंड पाण्याच्या कूलरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले। या कार्यक्रमाला अध्यक्ष विजय काळण, उपाध्यक्ष योगेश तोळेकर, सभासद रवींद्र गायकर, खजिनदार गणेश काळण, आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती। 15 ऑगस्टच्या निमित्ताने आजदेगावात थंड पाण्याचे कूलर, लोकांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। ज्या ज्या ठिकाणं आहेत की जी गावं आहेत की ज्यामध्ये दुष्काळ होतो अशी गावं किती 27,000 गावं ही दुष्काळग्रस्त कधी ना कधीतरी होती। 5 वर्षाच्या काळासाठी एक टाइम बॉम्ब पिरियड असला पाहिजे। 5 वर्षाच्या काळामध्ये मी ठरवतोय की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वर्षी 1000 किंवा किती गावांना मी करू शकतो असा विचार करायला सुरुवात केली। आणि पाण्याचा साठा, तिथे लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागणारं पाणी, या सर्वच्या सर्व गोष्टीची साठवण करावी आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शेती प्रधान कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याचं काम हे नरेंद्र मोदींचं सरकार करते। भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा। आणि साई गणेश मित्र मंडळ या कार्यक्रम राबवला आहे, त्यांचे कंटिन्यू कार्यक्रम आम्ही बघत आलो आहे। आणि हेमा चंदेने आम्हाला तिथून निरोप दिला। सीसीटीव्ही बसवले, थंड पाण्याचे कूलर, त्याचप्रमाणे वाचनालय, काही ना काही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विनोद काळण आपल्या नागरिकांना सुविधा पुरवत असतात। आणि असे आपले धडाडीचे कार्यकर्ता आपल्याला लाभलेले आहेत, ते तर आपल्या बरोबर आहेत, पण आपणही तेवढंच त्यांना सहकार्य करायचं आहे। आणि आज तर त्या सहकार्य आहे, असंच सहकार्य याच्या पुढेही तुम्ही ठेवा ही मी विनंती करते।